वापगाव वरुडे ते गावडेवाडी म्हणजे आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या हद्दीवर जे क्रेशर कंपन्या आहेत तिथून एका डंपरद्वारे म्हणजे क्रेशर जी खडी आहे ती भरून एक डंपर निघाला होता, परंतु डंपरला चढावर चढत नसल्यामुळं त्याच्या दुरुस्तीसाठी मंचर येथील शेख बशीर नवाब वय 50 हे दुरुस्तीसाठी गेले आणि त्यांनी काही प्रमाणात डंपरची दुरुस्ती केली आणि ट्रायल म्हणून ते खडी भरून म्हणजे गावडेवाडीच्या दिशेने घाटाने उतरत असताना त्यावेळेस ड्रायव्हर म्हणून अजय राजू मीर व 21 मुळगाव अंकल गुजरात सध्या राहणार नागापूर ही गाडी चालवते डंपर आणि एकदम डंपरचा कंट्रोल सुटला आणि गाडी स्पीड मधून वरून वेगाने गावडेवाडीच्या घाटातून म्हणजे जो वरुडे वापरून जो घाट येतो त्या घाटातून खाली येत असताना डंपरचा कंट्रोल सुटल्यामुळे गाडी डंपरच्या अक्षरशः 6-7 पलट्या झाल्या आणि यामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेत रुपेश भाऊसाहेब इंदुरे जे त्यांच्या डंपर बरोबर होते ड्रायव्हर बरोबर आणि शेख बशीर नवाब हे दोघे जे जखमी झाले तर तिसरे ड्रायव्हर अजय राजू मीर हे मात्र दुर्दैवाने जागीच मयत झाले, कारण घटना घडल्या तिथे एक मेंढपाळ होता त्याला ही घटना दिसली आणि त्याने आरडाओरडा केला, लोकांना बोलवलं. लोकांनी जो डंपर पलट्या खाऊन खाली गेला तर तिथे लोकांनी प्रयत्न केले पण त्याला काढता येत नव्हतं. अक्षरशः 2 क्रेन मंचरून बोलवण्यात आल्या आणि त्या क्रेनच्या साह्याने डंपर बाजूला काढण्यात आला आणि मोठा एक दगड होता त्या दगडापाशी तो डंपर रुतल्यामुळं ही घटना म्हणजे ड्रायव्हर जो आहे अजय राजू मीर यांना काढण्यासाठी अडचण येत होती. तर नंतर अटक प्रयत्नाने अजय राजू मीर जो ड्रायव्हर आहे त्याला बाहेर काढले असता त्या मयत झाला. आणि विशेष गोष्ट म्हणजे अजय राजू मीर हा गुजरातचा आहे आणि त्याचं तिथे लाल गाया पाळण्याचा नागापूरला व्यवसाय आहे, परंतु याला ड्रायव्हिंगची आवड होती म्हणून तो या डंपरवर जात होता आणि त्याचं 1 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. तर त्याच्या मागे जो ड्रायव्हर आहे अजय राजू त्याच्या मागे आई वडील 2 भाऊ 2 बहिणी असा परिवार आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळं जे लाल गायावाले जे संगोपनासाठी महाराष्ट्रात किंवा आपल्या मंचर अवसरी पारगाव परिसरात येतात ते इथे सर्व जमलेले आहेत आणि आता मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्याचं शवविच्छेदन होऊन त्याचा मृतदेह देण्यात येणार आहे. या संदर्भात मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू आहे. बशीर नवाब शेख राणा मंचर